हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आपण आज भाज्या बनवताना रेस्टॉरंटसारख्या किंवा हॉटेलसारख्या बाहेरून आणणाऱ्या भाज्या आपण घरी बनवताना जर ह्या काही पद्धतीने बनवल्या तर त्या अजून टेस्टी होतील. आता इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकले आणि इथे मी पनीर मसाला, शिमला मिरची, कांदा टाकून ही भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी एक कांदा आणि एक शिमला मिरची असं चौकोनी आकारामध्ये चॉप करून या थोड्या फ्राय करून घेतल्यात. पण डायरेक्ट टाकल्या तर त्या थोड्या मऊ होतात. अशा तेलात टाकून जर आपण फ्राय केल्या तर त्या थोड्या क्रंची पण राहतात आणि मिक्स पण भाजीमध्ये होत नाही. म्हणून रेस्टॉरंटसारख्या भाज्या कशा त्या तशाच्या तशाच असतात. पण त्या थोड्या तेलामध्ये फ्राय केलेल्या असतात किंवा डायरेक्ट डीप फ्राय केलेल्या असतात. पण आपण थोडे तेलामध्ये फ्राय पण इथे करू शकतो. आता इथे पनीर पण मी थोडं ऑइलमध्ये फ्राय करून घेतले बघा. थोडं गोल्डन फ्राय केलं. जर नाही तुम्हाला करायचं असेल तर पनीर नाही केलं तरी होऊ शकतं. तर जस्ट थोडं असं आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण हे गोल्डन फ्राय कोणत्याही भाज्या करताना थोड्या तेलावर अशा परतून घेतल्या तर आपल्या रेस्टॉरंटसारख्या आपल्या टेस्टी भाज्या होईल. तर इथे मी ग्रेव्ही तयार करणार आहे. त्याच्यासाठी एक टोमॅटो, एक कांदा, तुम्ही पाहिजे तर उकळून पण घेऊ शकता, नाहीतर ही इन्स्टंट ग्रेव्ही आपण पटकन रेडी करू शकतो. त्याच्यात मी 5-6 काजू टाकलेत, आलं तुकडं टाकलंय आणि लसूण पाकळ्या टाकलेत. मी अद्रक लसूणची पेस्ट वगैरे आपल्याला करायला नको, ही पेस्ट मी रेडी करून घेतली आणि परत त्याच पॅनमध्ये आपण 2 चमचे ऑइल टाकले. ऑइल थोडं गरम झालं की आपण ती पेस्ट ॲड करूया याच्यामध्ये. ह्या भाज्या करताना थोड्या अशा इन्स्टंट केल्या तरी चालू शकतात पेस्ट, किंवा आपण थोडी हीच अद्रक लसूण कांदा टोमॅटो हे जरा उकळून घेतले तर त्याची टेस्ट अजून थोडी वेगळी लागते आणि त्या पटकन भाज्या शिजू पण शकतात. तर इथे कांदा टोमॅटो आपण थोडा तेलावर आणि 5-10 मिनटं त्याला शिजवायला लागतं. म्हणून ह्या पद्धतीने केलं तर थोडा अजून जरा वेळ लागतो. जर तुम्हाला उकळून करायचं असेल तर त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. इथं मी 2 मिनटं ते शिजवून ठेवलेले. आता इथे मी दही घेतले 2-3 चमचे आणि त्या दहीमध्ये सर्व मसाले मी ॲड करणार आहे. अर्धा चमचा हळद, हे मसाले तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता. अर्धा चमचा मी गरम मसाला टाकला आहे आणि 2 ते 2.5 चमचे लाल तिखट टाकले. मी काश्मीरी लाल मिर्च पण टाकू शकता थोडा. त्या कलरसाठी, कलर तुम्हाला चांगला रेड हवा असेल तर दुसरा रंग येण्यापेक्षा, रंग टाकण्यापेक्षा आपला काश्मीरी लाल मिर्चचा कलर टाकला तर जास्त चांगला आहे. तर बघा असं दही ग्रेव्ही आपली शिजायला तयार झाली, कारण आपण कांदा टोमॅटो शिजून नाही घेतलं ते परतून परतून ते कमी याच्यावर चांगलं शिजून जाईल. आता ही दहीची पेस्ट आपण याच्यामध्ये ॲड, मसाले आणि दही असं याच्यामध्ये पेस्टमध्ये ॲड केलं. दहीमध्ये मसाले टाकून आपण असे पेस्टमध्ये ॲड केल्याने ते दही वगैरे फाटत नाही. कधी चुकून दही ग्रेव्हीमध्ये टाकल्यावर मग फाटू शकतं, म्हणून तसं फाटत नाही आणि आपले मसाले पण चांगले एकत्र होतात. म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही दहीमध्ये पूर्ण मसाले टाकून मग तुम्ही असे ग्रेव्हीमध्ये टाकू शकता. त्याने चांगली टेस्ट पण येईल आणि ते चांगले शिजतील पण. आता इथं मी 5 मिनटं कव्हर करून हे बघा पूर्ण मसाले पूर्ण आपले शिजून घेतले. अशा पद्धतीने शिजल्यामुळे कसं ते चव पण चांगली येते आणि ग्रेव्ही पण आपली चांगली होते. तर ते कधी पण ग्रेव्हीसाठी आपण पाणी ॲड करताना गरम पाणी ॲड करा, म्हणजे त्याची चव बदलणार. बघा इथं मी अर्धा कप गरम पाणी टाकलं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे कसं त्याची टेस्ट पण खराब होत नाही, परत ते शिजायला वेळ लागत नाही. त्यामुळे इथे गरम पाणी टाकून परत मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने चांगले गरम पाणी मिक्स करून घेतले बघा. हे पाणी टाकून आपण जरा 1-2 मिनटं उकळू दिली. 5 मिनटं इथं शिजवून घेतलं. बघा असं तेल स्प्रेड होईपर्यंत अशी ही ग्रेव्ही आपली रेडी करून घ्या. बघा मस्त तेल सुटले. त्यामुळे ही आपली ग्रेव्ही अशी जास्त पातळ पण होणार नाही आणि अशी थिक पण होईल आणि आपल्याला बाहेरसारखी खाल्ल्यासारखं टेस्ट पण लागेल. तर इथं आता मी ज्या फ्राय केलेल्या भाज्या आहेत त्या सर्व टाकलेल्या आहेत. नाही बघा पनीर, शिमला मिरची, तुम्ही कोणतं मिक्स व्हेज करणार असाल तर ती पण टाकू शकता किंवा बाकीचे. इथं आता मी किचन किंग मसाला 1 चमचा टाकला आहे. अजून कोणते धने जिरे पावडर पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर अर्धा चमचा. तुम्हाला जर अजून कोणते मसाले टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. चाट मसाला थोडासा टेस्टीसाठी आणि इथे मी मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि परत हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार.
आणि याच्यामध्ये थोडी ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी थोडं परत पाणी, जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. पण जास्त पातळ पण नको आणि जास्त थिक पण नको. म्हणून बघा मी इथे 1 कप गरम पाणी ॲड केलं आहे आणि अशी थिकच ग्रेव्ही जरा ठेवली. ही आपण चपाती किंवा जिरा राईस वगैरे असे याच्याबरोबर खाऊ शकतो. असे एकदम. इथे मी 1 चमचा कसुरी मेथी टाकली आहे. असे थोडे कुस्करून टाकल्यावर ती चांगली लागते. आणि थोडी क्रश करून टाका आणि इथे कव्हर करून लो फ्लेमवर मी 5 मिनटं कुक करून घेते. कोणत्याही भाज्या आपल्या लो फ्लेमवरच शिजवून घ्या, ज्याचा टेस्ट पण येतील आणि चांगल्या लागतील पण. आता बघा किती मस्त आपल्या भाजी रेडी झालेली आहे. ही भाजी आपण बाहेर गेलो तर किती 100च्या 150 200पर्यंत. आपण ही घरी कमी साहित्यात आणि जास्त याच्यात चांगले बनवू शकतो. तर मी थोडा गरम मसाला अर्धा चमचा वरून टाकते आणि थोडी परत कोथिंबीर टाकून मस्त सजवून पाहिजे तर तुम्ही इथे कसुरी मेथी मी थोडी टाकलेली आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नको टाकू शकता. आणि ते गॅस फ्लेम ऑफ केलं. बघा थिक आणि मस्त अशी ग्रेव्ही. तुम्ही जिरा राईस किंवा लच्छा पराठा किंवा तवा रोटी अशा चपाती अशा आपण घरी करू शकतो. इथे मी 2 चमचे क्रीम टाकले. की तुम्ही दुधाची जाड साय असेल ती पण टाकू शकता. बघा कोणी बोलेल का आपली ही घरात केलेली भाजी आहे. तर किती मस्त आणि टेम्पटिंग झाली. थँक्यू फॉर वॉचिंग.